नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात JTMPचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आणि आज आपल्या सोबत आहे JTMPचे माजी अध्यक्ष तसेच पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संदीप डोळे सर. सर, तुमचं स्वागत करतो मी पॉडकास्टमध्ये. सर, गेले 40 वर्ष JTMPचा हा प्रवास आपण पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तर तुमची वैद्यकीय सुरुवात कशी झाली? तुम्ही डॉक्टर होण्याचा हा तुमचा प्रवास तो कसा सुरू झाला, काय सांगा? माझं पासिंग इयर साधारणपणे 1993 आहे. 93ला मी पासआउट झाल्यानंतर पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये माझ्या एक्सपिरियन्ससाठी पर्सनल एक्सपिरियन्ससाठी मी 2 वर्ष काम केलं आणि मी 95ला मी नारायणगावमध्ये माझी पर्सनल प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिस माझी सुरू केली. आणि त्याच्यानंतर तुम्ही नारायणगावमध्येच प्रॅक्टिस सुरू करावी असा निर्णय का घेतला? हा निर्णय तुमचाच होता? तो निर्णय माझा काही प्रमाणामध्ये माझाच होता, परंतु माझे बेसिकली आईबाबांची प्रॅक्टिस इथे साधारणपणे 1960 होती आणि त्यांची प्रॅक्टिस असल्यामुळं साहजिकच त्या दोघांची पण अशी इच्छा होती की आपल्या धाकट्या मुलांनी नारायणगावमध्ये येऊन प्रॅक्टिस करावी. कारण माझा मोठा भाऊ जो आहे तो पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. त्यावेळेला त्यांनी ऑलरेडी पुण्यामध्ये प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यामुळे नॅचरली आईबाबांची अशी इच्छा होती की एक मुलगा जर पुण्यात प्रॅक्टिस करतोय तर दुसऱ्या मुलांनी नारायणगावला येऊन आपली प्रॅक्टिस सांभाळावी. आणि त्यामुळं मी त्यांची इच्छा असल्यामुळं मी तो निर्णय घेतला आणि मी नारायणगावला माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू. आणि सर, त्या काळामध्ये आणि आत्ताच्या मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला किती काही बदल वाटतो? मेडिकल फील्डमध्ये खूपच बदल झाला आहे. त्यावेळेचा प्रॅक्टिसचा जो काही काळ होता हा फारच वेगळा अनुभव त्यावेळेला यायचा. मला जो अनुभव आत्ता मागे बघितल्यानंतर जो लक्षात येतो आहे की त्यावेळेला एकतर व्हिजिट्स खूप असायच्या, होम व्हिजिट्स असायच्या. कारण त्यावेळेला रस्त्यांची हे दुर्दशा असायची, लोकांकडे वाहनं नसायची. त्यामुळे जास्त करून लोकांचं व्हिजिट डॉक्टरांनी घरी येऊन पेशंट बघावा असा एक कल असायचा. त्यामुळं त्यावेळेला आमच्या बाबांनी तर त्यावेळेला खूपच व्हिजिट केले, कारण बाबा नारायणगावला 1960 साली आहे आणि त्यांनी त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस 1960ला सुरू केली. त्यामुळं 60 ते 95 हा सुद्धा एक खूप मोठा काळ त्यांचा होता. आणि मी 95ला त्यांना जॉईन झालो. त्यावेळेला सुद्धा व्हिजिट्स खूप असायच्या. मला आठवतं आहे त्यावेळेला की मी पण दिवसाला 3-3, 4-4 व्हिजिट्स त्यावेळेला करायचो. मग घरी जाऊन पेशंट चेक करणं, घरी जाऊन त्यांना इंजेक्शन देणं किंवा वेळ पडली तर तिथे सलाईन लावणं, हे सुद्धा मी त्या काळामध्ये वाडे वस्त्यांवर जाऊन मी केलेलं आहे. त्यामुळे तो एक खूप वेगळा अनुभव असायचा. दुसरं, डॉक्टरांची संख्या खूप कमी होती, त्यामुळं दिवसभर खूप बिझी जायचा दिवस, कारण डॉक्टरांची संख्या खूपच कमी होती. आणि अशा पद्धतीचा तो काळ होता. त्यामुळे तो काळ खरं म्हणजे आम्ही त्यावेळेला प्रॅक्टिस म्हणून एन्जॉय केला खूप. आताच्या पिढीमध्ये म्हणजे आताचे जे यंगेस्ट डॉक्टर आहे त्यांचं आणि समाजाप्रतीचं जे म्हणजे आपण संपर्क म्हणतो लोकांशी, ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे डॉक्टरांनी? तर बेसिकली काय होतं की आपण एक डॉक्टर म्हणून एक समाजातला कोणीतरी एक वेगळा घटक आहे असं काहीतरी एक बऱ्याच वेळेला समजलं जातं की मी म्हणजे कोणतरी वेगळा समाजातला माणूस आहे. आणि मग सगळे कार्यक्रम अटेंड करायचे असतील तर आपल्याला काही मर्यादा पडतात, असा एक डॉक्टर लोकांचा समज असतो. किंवा तसा काही वेळेला काही तसा वेळ पण मिळत नाही सगळेच कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. आम्हाला तसा तेवढा वेळ पण कधी कधी मिळत नाही. त्यामुळे नॅचरली असं होतं की थोडासा समाजाबरोबरचा आणि आमचा जो काही रॅपो आहे तो थोडा कमी पडतो. असं हे मान्य करायला मला वाटतं काय हरकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की तो एक ड्रॉबॅक आपण म्हणू डॉक्टरांच्या दृष्टीनं, जो आता आजकालच्या डॉक्टर मित्रांनी तो थोडासा त्याचा विचार केला पाहिजे आणि जास्त समाजाबरोबर आपण कनेक्ट होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आता सर, तुम्ही स्वतः एवढे फिट आहात, पण काही डॉक्टर आता बघितले इतके बिझी शेड्यूल असतं. स्वतःच्या फिटनेससाठी त्यांनी काय केलं पाहिजे, किंवा तुम्ही काय करता तुमच्या फिटनेससाठी? माझ्या बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपल्याला जे शरीर मिळतं ते आपल्या आईवडिलांकडनं मिळतं. आणि बेसिकली आमच्या आईवडिलांचं फिटनेस खूपच चांगला होता. आपल्याला जर आठवत असेल तर आमचे बाबा 97ला गेले, म्हणजे त्यांना 97 वर्षाचं आयुष्य मिळालं. आमच्या आईचंही तसंच होतं. आईचं 89 वय असताना आई गेली. त्यामुळे तिचाही फिटनेस खूप चांगला होता.
मुळामध्ये दोघांनाही ब्लड प्रेशर नाही, डायबिटीज नाही, कुठलाही मोठा आजार नाही, कुठल्याही गोळ्या औषधं चालू नव्हती. तर मुळात ते जेनेटिक तो जो काही वारसा आहे तो जेनेटिक वारसा मिळाला आहे. प्लस लहानपणापासून आमच्या घरामध्ये व्यायामाची आवड सगळ्यांनाच होती, त्यामुळं मलाही ती आवड नॅचरली निर्माण झाली. त्यामुळं आम्ही लहानपणापासून व्यायाम करणं, जिम जॉईन करणं, सायकलिंग करणं, ह्या ॲक्टिव्हिटीज पहिल्यापासूनच मी करत होतो. आम्ही मध्यंतरी नारायणगावात प्रॅक्टिस केल्यानंतर आपले नारायणगावातील ज्येष्ठ डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी त्यावेळेला एक सायकल क्लब चालू केला होता, प्रेरणा सायकल ग्रुप म्हणून. आणि आम्ही सगळेच त्याच्यामध्ये होतो, पण त्यांच्या पुढाकाराने तो केला होता आम्ही चालू. आणि त्या सायकल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही खूप छान ॲक्टिव्हिटीज त्यावेळेला करायचो आणि सायकल ट्रिप्स काढायचो. त्यामुळे नॅचरली सायकलिंगमुळं एक छान फिटनेसचा एक मंत्र आम्हाला त्यांच्याकडनं मिळाला होता तो. आणि त्यामुळं फिटनेसच्या बाबतीमध्ये पहिल्यापासूनच आमच्या घरामध्ये एक वातावरण फिटनेसचं आहे, आजही आहे. आता आपण सर JTMP कडे वळूया. तर आता JTMP ला आता 40 वर्ष पूर्ण झाली. तर तुम्ही पण JTMP चे सदस्य आधी होतात. सुरुवात तुमची JTMP ला कशी झाली? मी नारायणगावमध्ये जेव्हा प्रॅक्टिस 94-95 ला जेव्हा सुरू केली, त्यावेळेला नॅचरली माझे सगळेच मित्र हे जे प्रॅक्टिस करत होते ते JTMP मध्ये ऑलरेडी ॲक्टिव्ह होते. नॅचरली त्यांनी मला JTMPचं मेंबर करून घेतलं. आणि मुळामध्ये आमच्या आता बाबाही डॉक्टर असल्यामुळे मला JTMPच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला माहिती होत्या. काय काय ॲक्टिव्हिटीज कशा कशा, JTMPची सुरुवात कशी झाली, JTMPचा जन्म कसा झाला, या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी त्यावेळेला मला खूप माहिती होतीच त्यात. मग मी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर ऑफिशियली मी JTMPचा मेंबर झालो. मेंबर झाल्यानंतर काही वर्षांनी मी JTMPचा सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि मग तुम्ही JTMP ला अध्यक्ष मला वाटतं 2009-2010 ला. 9 आणि 10 साली मी 9-10च्या मध्ये मी त्यावेळेला मी या वर्षभरात सर तुमचं कार्य कसं होतं, काय धोरण होतं आणि काय भावना होती मनात, काय काय कामं केली तुम्ही? त्यावेळेला बेसिकली मला एक 15 ते 18 वर्ष झाली होती प्रॅक्टिस चालू करून. त्यामुळं माझा उत्साह त्यावेळेला खूप चांगला होता अध्यक्षपदाच्या काळामध्ये. आणि मी असं ठरवलं होतं की आपण काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू, जेणेकरून आपलं एक वेगळं वर्ष JTMPचं जाईल, असं साधारण माझे प्रयत्न होते. आणि माझ्यावरून बाकी मग माझे मित्र असतील, बाकी माझे जे काही कलिग्स होते, त्या सगळ्यांनी पण मला त्या वर्षामध्ये खूप मदत केली. त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये जे काही आमच्या दर महिन्याच्या ज्या CME असायच्या, त्या CMEमध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारचं एक ॲक्टिव्हिटी अशी केली होती की प्रत्येक CMEमध्ये आम्ही एंटरटेनमेंट प्रोग्राम पण आम्ही घेतला होता. नॉर्मली आत्तापर्यंत कोणी असा प्रयोग आत्तापर्यंत केलेला नाही. थोडं एक्सप्लेन करा कसं. म्हणजे माझ्या वर्षातच आम्ही ते आत्तापर्यंत तो कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे CME साठी आपण जे मेडिकल लेक्चर जे ठेवतो, त्या मेडिकल लेक्चर बरोबर प्रत्येक मिटिंगला आम्ही एक एंटरटेनमेंट किंवा एक मेडिकल सोडून एखाद्या विषयावरचं लेक्चर किंवा माहितीवर असं आम्ही त्यावेळेला ठेवायचो. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एक मेडिकल लेक्चरसाठी एक अर्धा ते पाऊण तासाचा वेळ आम्ही ठेवायचो. आणि उरलेला पाऊण तासाचा वेळ किंवा 1 तासाचा वेळ हा साधारणपणे एक वेगळ्या विषयावर. आता आम्ही त्यावेळेला आपले एक पक्षीतज्ञ आहेत किरण पुरंदरे म्हणून, त्यांचं एक आपण लेक्चर ठेवलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती, पक्ष्यांबद्दलची त्यांचे अनुभव, नंतर ते स्वतः काही पक्ष्यांचे आवाज काढतात. तर अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही ठेवला होता. आतापर्यंत हा कोणी केला नव्हता. आतापर्यंत हा मला वाटतं कोणी बहुतेक केलेला नाहीये. आणि माझ्या नंतर पण मला वाटतं कोणीही तसं केलेलं नाही. माझ्याच वर्षात ते झालं होतं. असे वेगवेगळे आम्ही लेक्चर्स त्याच्यामध्ये, पण एक मेडिकल लेक्चर आणि दुसरं एक नॉन मेडिकल किंवा एंटरटेनमेंट लेक्चर्स. मग आम्ही एका कवीचा कार्यक्रम ठेवला होता, कवितांचा कार्यक्रम. एक कवीला बोलवलं होतं, त्या कवितांचं वाचन. असं थोडासा एक वेगळा विषय. म्हणजे माझा त्यावेळेचा त्याच्यामागचा हेतू असा होता की आपण जे काही प्रॅक्टिसमध्ये सगळेजण असतो, त्याच्यामध्ये मेडिकल लेक्चर्सची पण गरज आहे, पण त्याच्या बरोबरीने डॉक्टर्स लोकांना पण थोडंसं मेंटली रिफ्रेशमेंट व्हायला पाहिजे किंवा त्यांचं थोडेसे ते एका वेगळ्या हे त्यांना काही मिळालं पाहिजे, एंटरटेनमेंट मिळालं पाहिजे. अशासाठी आम्ही ते धोरण केलं. दुसरं आम्ही त्याच्यात एक बदल वेगळा असा केला होता की जे लेक्चर्स मेडिकल लेक्चर्स व्हायची त्याचे आम्ही नोट्स काढून त्याचा आम्ही प्रिंटआउट सगळ्यांना द्यायचो त्यावेळेला.
त्याला आम्ही हेल्थ बज नावाचा आम्ही एक हे तयार करायचो, छोटंसं पुस्तिका तयार करायचो. त्याला आम्ही हेल्थ बज असं नाव दिलं आणि त्या हेल्थ बजचं कॉपीज आम्ही प्रत्येक मेंबरला द्यायचो, म्हणजे जेणेकरून जे लेक्चर होतं त्या लेक्चरचे आपल्याकडे एक नोट्स राहाव्यात, अशासाठी आम्ही ते केलं. ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होतात त्यावेळेस समाजासाठी तुम्ही कोणते काम केले किंवा समाजासाठी कोणते तुम्ही मेडिकल कॅम्प वगैरे असे काही घेतले? आमच्या वर्षामध्ये हेल्थ कॅम्प्स तर मी खूप घेतले. बेसिकली सगळ्यात पहिला कार्यक्रम मी जो घेतला तो पुण्याचं जे रुबी हॉल आहे त्या रुबी हॉलच्या माध्यमातून आम्ही हृदयरोग तपासणी शिबिर असं आम्ही घेतलं होतं. आणि त्या शिबिराचं वैशिष्ट्य असं होतं की रुबी हॉलचे जे चीफ आहेत डॉक्टर परवेज ग्रँड हे स्वतः त्या शिबिराला आले होते त्यावेळेला, आणि त्यांनी स्वतः येऊन त्या दिवशी जवळजवळ 180-190 पेशंट्स त्या दिवशी त्यांनी स्वतः तपासले. आणि मग त्या पेशंटला काय मेडिकल सल्ला असेल किंवा ट्रीटमेंट असेल हे सगळं त्यांनी नारायणगावात येऊन त्यावेळेला ते दिलं होतं. हा एक महत्त्वाचं शिबिर आम्ही त्यावेळेला घेतलं होतं. त्याच्या बरोबरीने आमचं डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून खूप JTMP आणि डोळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खूप नेत्र शिबिर आम्ही घेतले होते. आणि त्या वर्षामध्ये मला असं आठवतंय की साधारण आम्ही 700 ते 800 मोतीबिंदू शस्त्रक्रिया आम्ही फ्री ऑफ कॉस्ट केल्या होत्या. मला वाटतं सरकारच्या पण अशा स्कीम आहे सर, तर ते लोकांपर्यंत कितपत पोहोचतात आणि त्याचा कितपत लोकांना फायदा होतोय तुम्हाला काय वाटतं? 100% सरकारच्या स्कीम त्यावेळेला सुद्धा होत्या. आता आमचं फाउंडेशनचा जर विचार केला तर आम्ही 44 वर्ष हे फाउंडेशन चालवतोय आणि त्या 44 वर्षामध्ये आम्ही आतापर्यंत 32,000 शिबिरं घेतली आणि त्या 32,000 शिबिरांमधून साधारणपणे 2.5 लाख मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आम्ही पूर्ण केले. आणि ही सगळी सरकारी योजनेतून बरीचशी ऑपरेशन्स आम्ही केलेली आहेत. त्यामुळं आपण सरकारी योजनांचा जर विचार केला तर हे नक्कीच आपल्याला रुग्णांसाठी फायद्याचे. एवढ्या शिबिरामध्ये तुम्हाला एखादी अविस्मरणीय एखादी कोणती घटना किंवा काय? या सगळ्या शिबिरांमधून आम्ही 2010 साली आपल्याला जर आठवत असेल तर त्यावेळेला योग शिबिराचं एवढं महत्त्व किंवा एवढं हे झालेलं नव्हतं. 2010 म्हणजे तुम्ही अध्यक्ष होतात? मी अध्यक्ष होतो त्यावेळेस. आणि त्या वर्षी आम्ही एक आपल्या सबनीस विद्या मंदिरच्या ग्राउंडवर आम्ही एक 8 दिवसाचं मोठं योग शिबिर ठेवलं. रोज सकाळी 5 ते 7 असं शिबिराचं टायमिंग होतं, पहाटे 5 ते 7. आणि त्या शिबिरामध्ये जवळजवळ 500 लोकांनी नारायणगावातल्या डॉक्टर्स प्लस बाकी नारायणगावातले आपले लोक यांच्यासाठी आम्ही ते शिबिर अरेंज केलं होतं. आणि तो त्यावेळेचा खूप मोठा इव्हेंट झाला होता की एका वेळेला 500 लोकांनी त्या पूर्ण सबनीस विद्या मंदिराचं ग्राउंड हे पूर्ण ग्राउंड भरलेलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचं शिबिर योग शिबिर असं घेतलं. आणि त्याच्यामधून नॅचरली लोकांनाही त्याचा फायदा व्हावा आरोग्याच्या दृष्टीनं आणि आपल्या डॉक्टर्सलाही त्याचा फायदा व्हावा हा त्यातला उद्देश होता. तुमची जेव्हा अध्यक्ष कारकिर्दी होती त्यावेळेस कल्चरल प्रोग्राम आणि स्पोर्ट्स हे कसे ऑर्गनाईज केले होते? वर्षभराचा जो आमचा दरवर्षीचा जो कल्चरलचा जो इव्हेंट असतो तो साधारण आमचा डिसेंबरमध्ये असतो. तर तो त्यावेळेचा आम्ही हॉटेल निलायम जे आहे त्या हॉटेल निलायममध्ये आम्ही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही तो एक एंटरटेनमेंट प्रोग्राम केला होता. आणि मला असं आठवतं की त्यावेळेला एक ऑर्केस्ट्रा आम्ही अरेंज केला होता आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आम्ही एक सगळ्यांचं एक गेट टुगेदर आणि सगळ्यांचं एक ऑर्केस्ट्राचा सगळ्यांनी जरा त्याची मजा घेतली. आणि तुमचं कॉन्फरन्स कसं झालं थोडं त्याच्याबद्दल सांगा. आमची कॉन्फरन्स ही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाली, कारण आमचं इयर एंडिंग जे असतं ते मार्च एंडला असतं, मार्चमध्ये असतं. तर त्यामध्ये आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संचेती, पुण्याचे संचेती हॉस्पिटलचे प्रमुख, आणि डॉक्टर संजय गुप्ते जे पुण्यामध्ये ज्यांची गायनॅकोलॉजिस्टची खूप मोठी प्रॅक्टिस आहे, असे दोघांना चीफ गेस्ट म्हणून आम्ही बोलवलं होतं. त्या दोघांनी पण त्यांच्या विषयामध्ये मेडिकल लेक्चर्स दिली होती. आणि एंटरटेनमेंटसाठी गप्पाष्टक म्हणून जो संजय उपाध्यांचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही ठेवला होता. आणि त्यावेळेला संजय उपाध्यांनी खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम रंगला आणि लोकांनी त्याचा मनस्वी आनंद घेतला, कारण तो थोडासा विनोदी प्रकारचा तो गप्पाष्टक हा कार्यक्रम असल्यामुळं लोकांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेतला सगळ्या मेंबर्सनी. आता JTMPचा आता पदग्रहण सोहळा आत्ताच नुकताच पार पडला. आपले नवीन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे सर, तर या पदग्रहण कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे, म्हणजे कसा कार्यक्रम झाला थोडं कसं? प्रशांतनी खूप चांगलं यावेळेला कार्यक्रम अरेंज केला होता.
एक तर तो सुटसुटीत झाला कार्यक्रम, कुठेही त्या कार्यक्रमामध्ये काही गडबड गोंधळ, कुठं काही स्मूथली कार्यक्रम अरेंज झाला. आणि मला असं वाटतं प्रशांतचा जो एक विषय आहे तो असा आहे की त्याचा रोटरीमध्ये तो काही वर्ष काम करतोय, त्यामुळे अनुभव आहे. नॅचरली त्याचा थोडासा अनुभव त्याच्या पाठीशी होता. आणि रोटरी ही अशी संघटना आहे की त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणं, कार्यक्रम शिस्तीत पार पडणं, याचा एक वेगळा अनुभव येतो. अनुभव त्याच्यामध्ये प्रत्येकाला येत असतो. मला असं वाटतं त्या अनुभवाचा प्रशांतला नक्की त्याचा उपयोग झाला असं मला वाटतं. आणि आता जी कार्यकारिणी आहे त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? आत्ताच्या कार्यकारिणी खरं म्हणजे आता नवीनच आहे ती कार्यकारिणी, अजून त्यांचं पूर्ण वर्ष आपल्याला बघायचं आहे. हो. पण मला असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त समाजोपयोगी कामं ही जास्तीत जास्त केली पाहिजेत. मला असं वाटतं की ज्या कार्यक्रमांमधून आपण समाजाबरोबर कनेक्ट होतो, समाजातील जे घटक आहेत, समजा समाजातील महत्त्वाचे घटक म्हणजे कोण कोण आहेत, की ते सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, किंवा आपले पत्रकार बंधू भगिनी असतील, यांच्याबरोबर जितकं तुम्ही कनेक्ट कराल तेवढं तुमचं संघटनेचं महत्त्व लोकांपुढे जाईल. बरोबर. आणि त्याबरोबरच समाजाच्या उपयोगी कार्यक्रम करणं, त्याच्या बरोबरीने डॉक्टरांसाठी पण तुम्ही काय करता. कारण आता जुन्नर तालुक्याचा विचार केला तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 550 ते 600 मेंबर्स आपल्याकडे आता JTMP झालेले आहेत. बरोबर. आणि मला वाटतं 600 लोकांची एक संघटना ही मला असं वाटतं खूप मोठी ताकद आहे. तर त्या ताकदीचा जर आपण विचार केला तर त्या लोकांसाठी सुद्धा आता याचे बरेचसे काही डॉक्टरांचे काही प्रश्न आहेत. बऱ्याच वेळेला पेशंटकडनं काही त्रास होतो बऱ्याच वेळेला पेशंटच्या काही तक्रारी असतात, किंवा पेशंट काही आरोप करतात, वेगवेगळे आरोप करतात डॉक्टरांवर. हे सगळे काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात घडत असतं. बरोबर. त्यासाठी आपण त्यांना योग्य प्रकारे तोंड देणं, याच्यासाठी आपली संघटना मजबूत होणं हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रशांत आणि त्यांची कार्यकारिणी नक्की करतील याची खात्री आहे. आणि आता येणारे जे सभासद आहे किंवा येणारे नवीन सदस्य आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जे डॉक्टर्स जुन्नर तालुक्यामध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांनी पहिली गोष्ट मेंबर होणं हे सगळ्यात गरजेचं. मला असं वाटतं की काही डॉक्टर्स अजूनही असे आहेत की जे तालुक्यामध्ये ज्यांनी प्रॅक्टिस चालू केलेली आहे पण ते ऑफिशियली अजून JTMPचे मेंबर झालेले नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी मेंबर होणं हे गरजेचं आहे. आत्ताची जी नवीन कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीतल्या लोकांनी सुद्धा आपल्या भागामध्ये काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, जे कोणी मेंबर झाले नसतील त्यांना मेंबर करून घेणं हे गरजेचं आहे. आणि सर, बाबांना पद्मश्री पुरस्कार ज्यावेळेस म्हणजे जाहीर झाला, मला वाटतं पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये हा पहिला पुरस्कार बाबांचा. त्यावेळेस ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेसची भावना तुमची काय होती? आणि दिल्लीमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्वीकार करायला गेला त्यावेळेसचा तो प्रसंग आम्हाला थोडासा ऐकायला आवडेल. ज्यावेळेला बाबांना पुरस्कार जाहीर झाला ती वेळ होती रात्री 12:30ची. 25 जानेवारी 2024, 1.5 वर्षापूर्वी रात्री 12:30 वाजता आम्हाला एक TV वर बातमी कळली. आणि त्या वेळेला राष्ट्रपती भवनमधून जे काही लोकांची पद्मश्री पुरस्कारासाठी नावं जाहीर होतात त्या नावांमध्ये डॉक्टर मनोहर डोळे, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असं नाव जाहीर झालं. आणि आम्हाला, आमच्या सगळ्या कुटुंबाला असेल, आमच्या सगळ्या हॉस्पिटलमधला स्टाफ असेल, आमचे नातेवाईक असतील, आणि मला असं वाटतं नारायणगाव आणि पंचकृषीतले सगळेच लोक, त्यांना खूप आनंद झाला. कारण हे पुणे ग्रामीणमधलं पहिलं पद्मश्री आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आरोग्य क्षेत्रातलं हे पहिलंच पद्मश्री आहे. आणि बेसिकली बाबांचं वय त्यावेळेला 96 होतं. 96 वर्षाच्या वयामध्ये त्यांना हे पद्मश्री मिळाले. आणि खूप मोठा पुरस्कार आहे तो. भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. त्याच्यामध्ये पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, पद्मश्री असतील, किंवा भारतरत्न असेल, ही सगळी सर्वोच्च नागरी पुरस्कारामध्ये येतात. आणि नारायणगाव सारख्या एका ग्रामीण भागातल्या छोट्या गावामध्ये तुम्ही काही काम करताय, समाजोपयोगी काम करताय, आणि त्याची दखल दिल्लीमध्ये घेतली जाते, त्याची दखल गृह मंत्रालयाकडनं घेतली जाते, आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनमध्ये त्याची नोंद घेतली जाते आणि तुम्हाला तो जाहीर होतो. मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे.
आणि नारायणगावकरांसाठी आणि तमाम जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येकासाठी मला असं वाटतं, आणि त्यातल्या त्या डॉक्टरांसाठी तर ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. कारण बाबा स्वतः डॉक्टर होते, स्वतः त्यांनी या भागामध्ये प्रॅक्टिस केली. बाबांनी 2.5 लाख लोकांचे ऑपरेशन केले. हो सर, तुमचं विजन काय? नाही, आता त्यावेळेच्या जे काही त्यावेळेची बाबांची जी लिगसी आहे ती लिगसी पुढे नेण्याचं काम आम्ही तर करतोच आहोत. आणि जशी त्यावेळेला ऑपरेशन्स होत होती, बाहेरचे शिबिरं घेणं, शिबिरातून पेशंट्सला इथे आणणं, त्यांची ऑपरेशन पूर्वीच्या सगळ्या तपासण्या करणं, त्याच्यानंतर प्रत्यक्ष सर्जरी करणं, सर्जरी नंतरची काळजी घेणं, हे सगळं आता तशाच पद्धतीने परंतु जास्त स्पीडने चालू आहे. कारण त्यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. त्यावेळेला यंत्रसामुग्री कमी असायची, स्टाफ कमी असायचा, नंतर इक्विपमेंट्स कमी असायची. आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता आमच्याकडे कॅम्पसाठी मोबाईल व्हॅन्सची निर्मिती आम्ही केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही गाडीमध्येच पेशंट चेक करतो. मोबाईल आय क्लिनिक्स आम्ही बनवलेली आहेत. अशी 6 मोबाईल क्लिनिक्स आत्ता आमच्याकडे आहेत. त्या माध्यमातून वाडी वस्तीवर पेशंटच्या डोरस्टेपपर्यंत जाऊन आम्ही सर्व्हिस देतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष पेशंटच्या दारात गाडी जाऊन उभी राहते आणि तिथे आम्ही पेशंट चेक करतो. असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होत नाही. कारण त्या गावापर्यंत जाऊन आम्ही ती शिबिरं घेत असतो. त्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत 32,000च्या वर शिबिरं आमची झालेली आहेत आणि त्याच्यातून 2.5 लाख ऑपरेशन्स आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केले. आता सर, आता JTMP ला आपण 10 वर्ष पुढे कुठे बघता? JTMPचा आत्तापर्यंतची मला असं वाटतं ही जी संघटना आहे ही पुणे जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रातली आपण म्हणू की सगळ्यात ताकदवान संघटना अशी आहे असं मला वाटतं. कारण 600 लोक एका बॅनर खाली एका विशिष्ट काही संघटना म्हणून एकत्र येतात, ॲक्च्युली मोठी गोष्ट आहे. त्यामुळं त्याचं फ्युचर निश्चित चांगलं असणार आहे. कारण त्याच्यामध्ये डॉक्टरांची संख्या पण वाढणार आहे, ॲक्टिव्हिटीज पण वाढणार आहेत. प्रत्येक वर्षी हा आमचा अध्यक्ष बदलत असतो. त्यामुळं नवीन धोरण असलेला अध्यक्ष, नवीन विजन, नवीन दृष्टिकोन असलेला अध्यक्ष हा दरवर्षी मिळत असतो. त्यामुळं प्रत्येक अध्यक्षाची एक वेगळी स्पेशालिटी किंवा वेगळं काहीतरी विजन घेऊन तो काम करणार असतो. तेव्हा मला असं वाटतं निश्चितच पुढच्या 10 वर्षामध्ये JTMPचा खूप मोठा पसारा वाढणार, याच्यात काही शंका नाही. थँक्यू सर, तुम्ही आपले विचार आमच्यापर्यंत मांडले, त्याबद्दल हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन डॉक्टरांसोबत. धन्यवाद. थँक्यू सर.